वाड्याला गाताडी आणि घराला म्हातारी ही कोकणात असावीच लागते. कोकणात असावीच लागते. ही कोकणची परंपराच आहे. परंपरा आहे, शास्त्रामध्ये परंपरा आहे. बरोबर. आणि त्यामध्ये आपण ते लक्ष्मी म्हणतो. बरोबर. ते गायत्री गोट्यात तिला लक्ष्मी म्हणतात. बरोबर. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कसं झालं आहे, गणेशोत्सवादरम्यान आहे ना एवढी धावपळ उडाली होती खरं तर की विचारू नका. सगळीकडेच गणपती बाप्पाच्या दर्शनाला नातेवाईकांकडे जायचं होतं, मित्रपरिवारातल्या लोकांकडे जायचं होतं, व्हिडिओ पण शूट करायचे होते, वेगवेगळे व्हिडिओज होते ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूट करत होतो. व्हिडिओ एडिटिंगला वेळ मिळत नव्हता, रात्री जागरणं होते, सगळ्याच गोष्टी होत्या. व्हिडिओ थोडेसे उशिरा आले, पण नक्कीच आपण चांगला प्रयत्न केला. आय होप तुम्हाला तो प्रयत्न किंवा ते व्हिडिओज आवडले असतील. बरं, काही जणांनी ते व्हिडिओ पाहिले नाहीत. आपला कोकण संस्कृती परिवार तर 2 लाखाचा आहे, पण आपले व्हिडिओज पाहिले नाही आहेत यार लोकांनी. आणि आवडले तर व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. कसं आहे, तुम्हाला आवडलेला व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना व्हिडिओ शेअर केला तर त्यांना देखील आवडेल आणि ते पुढे देखील व्हिडिओ शेअर करतील. आणि आपला कोकण संस्कृती परिवार लवकरच आपण आता 5 लाखाचा टप्पा ठेवला आहे, तर तेवढा पूर्ण होईल अशी आशा करतो. कारण तुम्ही सगळे आपले कोकण संस्कृतीचे फॅमिली मेंबर जर एकाच वेळी व्हिडिओ जर आपला शेअर केला बघून, तर नक्कीच हे लवकरात लवकर येत्या वर्षात 5 लाखाचा आपला परिवार व्हायला काही वेळ लागणार नाही. असं गणपती दरम्यान बरीच अशी धावपळ होती. त्या दरम्यान मी काही नातेवाईकांकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जात होतो. सो खरं तर या गणपती बाप्पाच्या सणानिमित्त किंवा फेस्टिवलला कोकणात चहा पाणी हा कार्यक्रम चालतो किंवा लग्न पसंतीचा, मुलगी पसंतीचा कार्यक्रम चालतो. तर म्हटलं की आपण नातेवाईकांकडे गणपती बाप्पांच्या दर्शनाला जातो, तर तोही कार्यक्रम आपण बघूया कसा असतो. तर सो पहिलं मी शिंदे आंबेरीत गेलो होतो आणि आमची भाची आहे, तिची चहा पाणी होती, मुलगी पसंतीचा कार्यक्रम होता तो. खरं तर तिथे अटेंड केला. आणि त्यानंतर आपले एक फॅमिली मेंबर आहेत शिंदे आंबेरीतलेच, तर त्यांच्या घरी देखील गेलो. सो ते सगळं गोष्टी तुम्ही पाहून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला परत एकदा भेटतो. करिश्मा, तुला सर्वेश पसंत आहेत ना? नमस्कार, माझं नाव सर्वेश सदानंद जोशी, मुक्काम दत्तनगर, पोस्ट पालवणी, मंडणगडमध्ये आहे. वर्गा बोलतो की नाही तो आम्हाला माहिती, आम्हाला कोणती बोलतो नाही कसं व्हायचं. आम्ही काही कर्तव्य नाही, आम्ही आपलं जय बिना आपापल्या मार्गाला नंतर मग कसं आता पुढचा विषय घ्या. चला मंडळी, आमच्या भाचीच्या चहा पाण्याला आपण आलो होतो आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत, मंडणकडचे आहेत, नवऱ्या मुलाकडचे आहेत. भेटून छान वाटलं. नाव कसं तुमचं? प्रवीण चिचोरले. भेटून छान वाटलं. येऊ गावाला आता लग्नाला. बरं, आज आहे ना हिची चहा पाणी आहे. हिच्या चहा पाण्यासाठी आलो होतो आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी यांच्या घरी आलो होतो. सो आपला आजच्या व्हिडिओची सुरुवात इथून झाली आहे. चहा पाणीचं थोडं शूट केलं आहे. तर मंडळी, फायनली आहे ना आपण चहा पाणीकडून आता शिंदे आंबेरीतून परत एकदा घरच्या दिशेने होतो. खरं तर आपल्या परिचयाचे, आपल्या कोकण संस्कृती परिवारातले बरेच असे सदस्य भेटतात. आज आपण स्पेशली शिंदे आंबेरीतले आपले राऊत साहेब आहेत, त्यांच्या घरी आलो आहे. गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन घेऊया आणि त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. चला, नमस्कार राऊत साहेब. नमस्कार. नमस्कार. भेटून छान वाटलं. चला पहिले तुम्हाला भेटून यानंतर वाटला. अरे वा, चला दर्शन घेतो पहिलं. चला. तर आपल्यासोबत आता राऊत साहेब आहेत. साहेब धन्यवाद घरी बोलवल्याबद्दल. आता आपण चहा पाणीकडे होतो, राऊत साहेब भेटले, म्हणाले आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि प्लीज घरी या. सो धन्यवाद बोलवल्याबद्दल. छान वाटलं भेटून तुम्हाला. बरं, आमचे व्हिडिओ कसे वाटतात सांगा. खूप छान आहेत, खूप छान असतात. आणि मेन म्हणजे कोकण संस्कृती काय आहे हे त्यात दाखवलं जातं.
त्याचा खूप आनंद वाटतो बघण्यामध्ये. तसंच आता मला तुम्हाला सांगितलं तसंच की जे मी गोष्ट माझ्या मुलाला सांगायला जातो ते त्यांना पटत नाही, पण जेव्हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा सांगता त्यावेळेस त्यांना ते कळतं की बाबा नाही, दुसरा माणूस पण काहीतरी सांगतो त्याबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या गोष्टींबद्दल, तेव्हा त्यांना ते थोडं तरी त्यांच्या डोक्यात येतं. हे प्रत्येकानं बघण्यासारखे व्हिडिओ असतात, ते बघणं जरुरी आहे. अरे धन्यवाद धन्यवाद. आमच्या विहाला खास करून बघतात. धन्यवाद. विहाला कधीतरी भेटायला घेऊन येईन तुम्हाला, भेटून छान. हो नक्की नक्की नक्की. नमस्कार. हॅलो. चला साहेब येतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी आज आहे ना फिरण्यामध्ये दिवस गेला. आपण राऊत साहेबांकडून थेट आलो आहे गुहागरमध्ये. आपण आता आलो आहेत आबलोली मासूमध्ये. तर आपल्या मित्राच्या घरी आलो आहोत. तर त्यांचे आजोबा आहेत, तर त्यांच्याशी गप्पा गोष्टी रंगलेल्या. तर आता त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. गणपती बाप्पा बघा इकडे दर्शन झालंय आणि हे आजोबा आहेत. नमस्कार आजोबा. नमस्कार. आता मी आहे ना यांच्याकडे आलेलं, मला आहे ना मस्तपैकी आणि गावठी गाईचं दूध दिलंय, सो भारीच वाटलं. आजोबांशी गप्पा मारता मारता बऱ्याच गोष्टी आता निदर्शनास आल्या. आजोबांनी एक चांगली गोष्ट सांगितली. सांगा आता काय म्हणत होता. गाड्याला गाताडी आणि घराला म्हातारी ही कोकणात असावीच लागते. कोकणात असावीच लागते. ही कोकणची परंपराच आहे. परंपरा आहे, शास्त्रामध्ये परंपरा आहे. बरोबर. आणि त्यामध्ये आपण ते लक्ष्मी म्हणतो. बरोबर. ते गायत्री गोट्यात तिला लक्ष्मी म्हणतात. बरोबर. आणि ही आपल्या इकडच्या गावाकडच्या कोकणात या गोष्टी गरजेच्या आहे. सगळ्या गावाची समाजाची एक की लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे ती. पण आता लोक गुरबिरं विकतात, मुंबईला जातात. हो, पैसा कमवायला. बरोबर. कारण त्याच्याकडे पैसा नसतो म्हणून ते गुरं विकतात. आणि ते बरोबर. विकतात ती कोणाला विकतात, कापण्यासाठी विकतात, अरे वा. पाळण्यासाठी विकत नाही. बरोबर हा? बरोबर. पण हे तुम्ही पाळता गुरं वगैरे ना. पाळतो. भारी वाटलं तुम्हाला भेटून आजोबा. आणि कसं आहे, तुम्ही एक चांगली म्हण सांगितली. काय, वाड्यात गातारी म्हणजे गाय, घराला म्हातारी. हा वाड्यात गातारी म्हणजेच गाय, गातारी म्हणजे काय, आणि घराला म्हातारी म्हणजे जुनी म्हातारी किंवा म्हातारी जी माणसं असतात ती दरवाजा उघडा असतो म्हणून ती म्हातारी आजी किंवा म्हातारा माणूस घरात पाहिजेच. धन्यवाद बोलल्याबद्दल. आपण काय आता इथे जास्त थांबत नव्हत. पुन्हा येऊ तुम्हाला भेटायला, खास गप्पा मारायला. आता काय आपण गणपतीचं दर्शन घेत घेत आम्ही फिरत फिरत आलो, तर तुम्हाला भेटून छान वाटलं तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, शेवटी दुसरा दिवस उजाडला. आबलोली गुहागरमध्ये वगैरे जाऊन आलो आणि दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर परत एक माझ्या आत्याचा मुलाचा मुलगा आहे सुशांत, त्याची चहापाणी होती. तर आपण धामापूरला त्यासाठी गेलो होतो. भडवले वाडी म्हणून होती. सो तिथला देखील चहापाण्याचा कार्यक्रम बघा आणि मी तुम्हाला परत एकदा व्हिडिओच्या शेवटी भेटतो. चला मंडळी, फायनली आपण भडवले वाडीमध्ये आलो आहोत आणि पहिल्यांदाच आपण इकडे धामापूरला या भागात आलो आहोत. चला चहापाणीकडे जाऊया. ठीक आहे. ती चिठ्ठी असते ना गुणांची, काही गरज नाही.
माझा सुशांत रवींद्र गोळेकर, गाव कडवे. माझं प्रतीक्षा रामदास गोमाडे. तर मंडळी, कोकणात अशा चहापाणीचे कार्यक्रम गणपती उत्सवादरम्यान होत असतात. मला वाटतं शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि ह्या दरम्यान एक दिवस ठरवून चहापाणी कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रमचा दिवस असं कॅलेंडरवरती छापलं पाहिजे. मस्करीचा भाग, पण असं नक्कीच एवढ्या चहापाण्या होतात ना, तर नक्कीच काहीतरी या दिवसांना चहापाणी डे किंवा मग मुलगी पसंतीचा दिवस असं घोषित केलं पाहिजे असं मला वाटतं. असं मला वाटल्याने तेवढं काही फार असं होणार नाही. सगळ्यांनाच वाटलं असेल तर कमेंट करा. सो मंडळी, हा होता ऑल ओव्हर गणपती उत्सवादरम्यान धावत पळत शूट केलेला व्हिडिओ. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जर तुम्हाला चहापाणी किंवा मग हे दाखवलेले या व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा. बरं, आवडले म्हणून व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका, कारण आपल्याला हा कोकण संस्कृती परिवार 5 लाखाचा बनवायचा. तर नक्कीच आपला परिवार मोठा करायला मदत करा. सो मंडळी, भेटूया पुढच्या अशाच कोकणातल्या व्हिडिओमध्ये. आता गणेश उत्सव झाले तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तुम्हाला. आता आपलं काही डेली ब्लॉग चालू होतील. जर डेली ब्लॉग तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. युवा कोकण आपलंच असा. काळजी घ्या.